हॅलो वनिकर्स, मी आलो आहे तहसील कार्यालय इथे, जिथे आम्ही SDO साहेबांच्या कक्षामध्ये SDO साहेब हिंगोले सर आपणास मतदान प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती देतील। आपल्याकडं वणी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता एकूण वणी शहरामध्ये 14 प्रभाग आहेत आणि या 14 प्रभागामध्ये मिळून एकूण 62 मतदान केंद्र आहेत। हे जे प्रभाग आणि त्या प्रभागामधले जे मतदान केंद्र आहेत तर त्याचे मोठे फ्लेक्स बॅनर तयार करून आम्ही सर्व जे महत्त्वाचे चौक आहे जिथे की खूप मोठ्या प्रमाणावर लोक जमा होतात अशा ठिकाणी लावणार आहे। त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्रभागामध्ये जे मतदान केंद्रासाठी इमारती घेतलेल्या आहेत त्या इमारतीमध्ये देखील आम्ही हे फ्लेक्स लावणार आहे, जेणेकरून लोकांना आपलं प्रभागाचं मतदान केंद्र कुठं आहे याची माहिती मिळावी। आता याच्यामध्ये सगळ्यात दुसरी महत्त्वाची जी अडचण येते, लोकांना आपलं मतदान कोणत्या मतदान केंद्राला जोडलेलं आहे याविषयी जागरूकता नसते। विधानसभेचे मतदान केंद्र हे वेगळे आहे आणि नगरपालिकेकरता आपण आता जे मतदान केंद्र तयार केलेले आहेत ते वेगळे आहेत। प्रत्येक प्रभागाचं मतदान केंद्र कुठं आहे याचे फ्लेक्स बॅनरवरून लोकांना माहिती मिळू शकते। पुढचा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे आपलं नाव कोणत्या मतदान केंद्राला जोडलेलं आहे याविषयीची माहिती नसते। तर त्यासाठी आम्ही प्रत्येक व्यक्तीचं जी मतदार चिठ्ठी आहे ती मतदार चिठ्ठी घरी पोहोचवणार आहोत। आणि दुसरं म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने एक संकेतस्थळ तयार केलेलं आहे। त्या संकेतस्थळाचं नाव आहे maha.sec.voterlist.in। या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च नेम इन वोटर स्लिप नावाचा एक टॅब दिलेला आहे। त्या टॅबवर जर क्लिक केलं आणि त्याच्यावर नाव टाकून किंवा आपला वोटर ID चा जो क्रमांक आहे तो टाकून मतदार आपले नाव शोधू शकतात। अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं हे नाव शोधता येणार आहे। तर ही जी संकेतस्थळ तयार केलेल्या संकेतस्थळाचं ॲड्रेस तयार करून आम्ही जागोजागी लावणार आहोत। त्या व्यतिरिक्त त्याचा एक QR कोड तयार करून देखील आम्ही सर्वत्र प्रस्तुत करणार आहोत, जेणेकरून लोकांना आपलं मतदार यादीमधलं नाव शोधणं सोपं होईल। उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता देखील आयोगाने एक संकेतस्थळ तयार केलेलं आहे। त्या संकेतस्थळाचं नाव maha.sec.in आहे। या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र हे भरायचे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनं नामनिर्देशन पत्र शपथपत्र भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे। प्रिंटआउट घेऊन नामनिर्देशन पत्रासोबत जे इतर कागदपत्र आवश्यक आहेत ते जोडायचे। इतर कागदपत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर एखादा उमेदवार राजकीय पक्षातर्फे नामनिर्देशन पत्र दाखल करत असेल तर त्याकरिता जोडपत्र 1 आणि 2 जसं की आपण लोकसभा विधानसभेला देतो त्या पद्धतीनं ते द्यायचे आहेत। त्या व्यतिरिक्त सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार असेल तर 2000 रुपये अनामत रक्कम आहे। SC ST किंवा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकरिता 1000 रुपये आहे। त्यानंतर नगरपालिकेचं नादेय प्रमाणपत्र आहे। शौचालयाचा वापर करत असण्यासंदर्भामधलं एक स्वघोषणापत्र आहे। त्या व्यतिरिक्त SC ST किंवा नागरिकांच्या मागास प्रवर्गातून नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्यांकरिता जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, जर जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर जात वैधता पडताळणी समितीकडं अर्ज केलेल्याची जी पोच आहे तर ती पोच एवढे सर्व नामनिर्देशन पत्रासोबत हे कागदपत्र जोडून हे कागदपत्र माझ्या कार्यालयामध्ये दाखल करायचे आहेत। माझ्या कार्यालयामध्ये आम्ही 7 टीम तयार केलेल्या आहेत। प्राथमिक छाननीचं काम म्हणजे एखाद्या संभाव्य उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र आणि त्यासोबतची जी आवश्यक दस्तावेज आहेत ते त्यांच्याकडे देऊन त्यांच्याकडून त्याची तपासणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे दाखल करायचे। याचा उद्देश एवढा आहे की प्रत्येक उमेदवाराला आपलं नामनिर्देशन पत्र अचूक पद्धतीनं भरता यावं याकरता ही मदत करणार आहे आम्ही। सर, यामध्ये कालावधी कशा पद्धतीचा याच्यामध्ये जो नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी आहे तो आज म्हणजे सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून ते 17 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत। सर, त्यामध्ये मग छाननी ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 नोव्हेंबरला महसूल भवनला छाननी होईल। सर, ज्या लोकांना तक्रार द्यायची राहिली तर मग असं समिती नेमली हो आदर्श आचारसंहितेची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचे प्रमुख आमचे नायब तहसीलदार आहेत। जे लोक आचारसंहितेचं काही उल्लंघन करत असेल तर त्याबद्दल तुम्ही त्यांना का म्हणजे कशा प्रकारची कारवाई? त्याच्या प्रत्येक म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन करण्याकरता म्हणजे उल्लंघन होऊ नये याकरता जी समिती स्थापन केलेली आहे तर ती समिती त्याच्यावर नेमली। त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम आहेत तर त्या वेगवेगळ्या नियमानुसार आम्ही त्याच्यावर कारवाई करू।
सर मतदान याद्या अपडेट झाल्यात का सर? झालेला आहे. मतदार याद्या म्हणजे नगरपालिका निवडणुकीची जी मतदार यादी आहे तर ती आपण प्रभागनिहाय तयार केलेली आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये जेवढे मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रनिहाय देखील तयार केलेली आहे. आणि सर सगळ्यात मोठी गोष्ट राहते की मतदारांमध्ये उदासीनता काही प्रमाणात राहते, तर जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावं यासाठी आपली काही उपाययोजना आहे? त्याकरिता आम्ही एक टीम तयार केलेली आहे. आपण मतदार जागृतीकरिता एक स्पेशल टीम तयार केलेली आहे. आता मतदारांना आपलं नाव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे त्याची माहिती होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे जे एक संकेतस्थळ तयार केलेले आहे त्या संकेतस्थळाची प्रचार प्रसिद्धी जास्तीत जास्त करणं, त्यानंतर प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक चौकामध्ये मतदान केंद्राच्या ज्या याद्या आहेत त्या याद्या प्रसिद्ध करणं, मतदार स्लिप प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल या दृष्टीनं प्रयत्न करणं, अशा सर्व उपाययोजना आम्ही या संदर्भात करणार आहोत.